जय श्रीराम. फॅट लॉस वेट लॉस करताय आणि मॉर्निंग रुटीन पाहिजे त्याची कशी सुरुवात करायला पाहिजे तर त्याबद्दल मी आज या पूर्ण संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, फॅट लॉस वेट लॉस करत असतील आणि तुम्हाला मॉर्निंग रुटीन सुरुवात भेटत नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. हे बघा, जेव्हा तुम्ही वेट लॉस फॅट लॉस करतात ना तेव्हा तुमची मॉर्निंग जी रुटीन असते ती एकदम फॅन्सी पाहिजे नसते, ती सिम्पल आणि कन्सिस्टन्स पाहिजे नसते. म्हणजे एकदम सातत्य पाहिजे आणि एकदम सरळ आणि सोपी असली पाहिजे. ती कशी तर आता मी तुम्हाला सांगतो. सरळ पहिले तुम्ही उठले ना तर तुमच्या टेम्परेचर नुसार तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये 1 किंवा 2 ग्लास पाणी पिऊ शकता आणि ते पाणी प्यायला पाहिजे. आणि त्यामध्ये तुम्ही ऑप्शन म्हणून अर्धा किंवा 300 मिली येत असतं आपलं, ते तुम्ही टाकू शकता. थोडा प्रमाणात टाकू शकता. याने काय होतं, तुमची बॉडी हायड्रेट होते आणि मेटाबॉलिझम तुमच्या चांगल्या पद्धतीने वाढतं. बॉडी हायड्रेट करणं खूप गरजेचं आहे, कारण की बॉडीमध्ये वॉटर लेवल असणं खूप गरजेचं असतं. हे झालं तुमचा सुरुवात. लगेच दुसरा ऑप्शन काय असतं, तुम्ही आपण ओव्हरनाईट मीटिंग जास्त केलेली असते त्यामुळे तुम्हाला नॉर्मली लाईट वॉकिंग करणं गरजेचं असतं. त्यामध्ये जर तुम्ही इन्क्लाइन वॉकिंग केली म्हणजे चढती एकदम चढत्या पद्धतीने जर तुम्ही चालले तर तुम्हाला एकदम चांगला बेनिफिट भेटतो. कारण की आपण रात्री ओव्हर इटिंग केलेली असते त्यामुळे, आणि तुमच्या फॅट लॉस साठी इम्प्रूव्ह सुद्धा होत असतो. ही झाली. त्यानंतर तुम्हाला काय करायचं ते झाल्यानंतर तुमची इन्क्लाइन वॉकिंग असो किंवा लाईट वॉकिंग असो ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला एका ठिकाणी वॉकिंग तुमची 10-15 मिनिटं करायला तर एका ठिकाणी शेवटी पॉईंट थांबायचंय आणि तिथं तुम्हाला लाईट्स असा तुमचा स्ट्रेचिंग वगैरे करून घ्यायची. स्ट्रेचिंग वगैरे म्हणजे का, बॉडी रिलॅक्स होऊन जात असते आणि मसल हे पूर्णतः रिलॅक्स झालेले असतात. बॉडी हेल्दी असते ना तर ती पूर्णतः लाईट झालेली असते. म्हणून स्ट्रेचिंग करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही जशी घरी जाणार तेव्हा तुम्ही सर्वात पहिले ब्लॅक कॉफी घ्या. ब्लॅक कॉफी मध्ये तुम्हाला शुगर कुठल्याही पद्धतीची घ्यायची नाही, फक्त कॉफी घ्यायची ज्याने तुमचं फॅट लॉस साठी प्रोसेस चांगली व्हायला लागले, मेटाबॉलिझम चांगलं प्रोसेस मध्ये यायला लागले. तर हे तुम्हाला घेऊन घ्यायचंय. त्यानंतर आणि मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो ब्लॅक कॉफी का घेतात विदाउट शुगर म्हणतो मी, कारण की तुम्ही जेव्हा वर्कआउट करणार आहे घरी 15 ते 20 मिनिटं किंवा 30 ते 45 मिनिटं, त्यासाठी तुम्हाला प्री वर्कआउट एनर्जी खूप चांगली गरजेची असते आणि प्री वर्कआउट एनर्जी पाहिजे असते. म्हणून तुम्हाला ब्लॅक कॉफी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही घरच्या घरी सिंपल 15 ते 20 मिनिटं असो किंवा 30 ते 45 मिनिटं असो तुम्ही घरच्या घरी फ्लोर वर्कआउट करू शकता. त्यामध्ये जम्पिंग जॅक्स आले, बर्पीज आले, ऍप्स वगैरे आले, या गोष्टी फ्री स्क्वॉट, डंबल स्क्वॉट असेल, डंबल घरच्या घरी असेल त्या नसेल तर फ्री स्क्वॉट करू शकता. तर मित्रांनो, या गोष्टी तुम्हाला करायच्या. ही तुमची मॉर्निंग रुटीन आहे. म्हणजे त्यामध्ये तुमचं ओव्हरनाईट इटिंगमुळे जी गोष्ट तुम्हाला फॅट वाढवते ती सुद्धा वाढणार नाही. तुम्हाला प्री वर्कआउट एनर्जी सुद्धा भेटेल. अशा काही गोष्टी आणि तुमचा वर्कआउट सुद्धा झाला असला, तुमची लाईट वॉकिंग इन्क्लाइन वॉकिंग सुद्धा झालेली असेल तर ही तुमची वेट लॉस फॅट लॉस करत असताना जी सुरुवात पाहिजे असते जी तुम्हाला मी आता सांगून दिली, तर तुम्ही आतापासूनच सुरुवात करा उद्या करण्यापेक्षा, ज्याने तुम्हाला लवकरात लवकर रिझल्ट भेटेल. तर मित्रांनो, आमचा आपला असा विषय होता. विषय तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.